कशी वाटली रूम? मला असं वाटतं की तू इथे कम्फर्टेबल राहशील. तेव्हा आपल्या काही नोकरांना पाठवून अवनीच्या गरजेच्या सगळ्या वस्तू मागून घेऊया. अनय तू काळजीच करू नको सरे. उद्या स्वतः येईन इकडे. आणि कसं आहे ना, काही झालं तरी या शिपुरापुरात अवनी पाहुणी आहे ना, मग तिचा पाहुणचार करणं कर्तव्य आहे आपलं, नाही का? तेव्हा मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. पाहिलंच ना अवनी, रेवाला कुणावर जास्त वेळ राग धरायला जमतच नाही. अरे आऊसाहेबांचा फोन. आऊसाहेब, हा बोला. आऊसाहेब तुम्ही काय बोलता ऐकू येत नाहीये. हॅलो हॅलो, हा बोला. काय मग कसं वाटलं नवीन घर? तू खूप प्रयत्न केलेस मला आणि अनयला वेगळं करायचे, पण बघ ना, तुझं दुर्दैव, तुलाच आमच्या घरातून बाहेर पडावं लागलं, तेही कायमचं. आज तुला वाड्यातून बाहेर काढलं, उद्या आमच्या आयुष्यातून बाहेर काढायला जास्त कठीण नाही जाणार मला. आता तरी कळलं ना तुला अवनी, ओ सॉरी उर्मी, की अनय माझ्यावर कितीही रुसला, कितीही चिडला तरी तो मला त्याच्यापासून कधीही दूर जाऊ देणार नाही. रेवा चल, आपल्याला निघायला हवं. आऊसाहेबांचा फोन आला होता, ते आपली वाट बघतायत. अवनी, रात्र खूप झाली, त्यामुळे आम्हाला आता निघायला पाहिजे. तू स्वतःची काळजी घे. उद्या जी काय व्यवस्था हवी आहे ती सगळी रेवा करून देईल तुला. आणि हो, आपण उद्या ऑफिसमध्ये भेटूच. गुड नाईट. गुड नाईट. टेक केअर. त्याला म्हणतात स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणं. मला वाटलं होतं की अनय मला अडवेल, रेवा बरोबर माझ्यासाठी भांडेल, पण सगळा प्लॅन उलटा झाला. मी वाड्याबाहेर पडण्याचं नाटक करायला नको होतं. अनयने जेव्हा मला पहिल्यांदाच अडवलं ना, तेव्हाच थांबायला हवं होतं. रेवाला हा आनंद द्यायला मीच जबाबदार आहे. पण मी अवनी उर्फ उर्मी आहे हे लक्षात ठेव रेवा. अनयने जसं ह्या जागेत मला आणून सोडलंय ना, तसंच तो मला परत वाड्यात घेऊन नेईल. हे चॅलेंज आहे माझं तुला. अरे देवा, आता मात्र हद्द झाली या अनयची. अवनीला अपरात्री घराबाहेर काढलं त्यांनी. बायकोचं किती ऐकावं याला काही मर्यादा आहेत की नाही? हो ना, मला वाटलं होतं अनय तरी अवनीची साईड घेईल, पण नाही, त्याने सरळ तिला वाड्याबाहेर जाण्याची परवानगी दिली. आय वॉज शॉक्ड. जहागीरदार झालाय ना तो आता. त्याला वाटतं त्याला हवं तसं तो वागू शकतो, पण आम्ही त्याची ही मनमानी नाही चालू देणार आता. आई साहेब, अवनी कधीही तुमची लाडकी नव्हती. इनफॅक्ट जेव्हा ती इथे होती तेव्हा तुम्ही कधी तिची दखलही घेतली नाही. तर अचानक काय पुळका आलाय तिचा तुम्हाला? हेच तर तुला अजून शिकायचंय रोमेला. शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. ही नीतीच वापरायची असते राजकारणात. ती अवनी आमच्या लाडाची कधीच नव्हती, पण खूप कामाची मात्र नक्की होती. रेवा आणि अनयमध्ये सतत संघर्ष सुरू ठेवण्याचं काम करत होती ती. ह्या घरात तिचं असणं रेवाला खूपत होतं, म्हणून तिचं जाणं आम्हाला खटकतंय. अरे हो, खरंय तुमचं. हे कधी माझ्या लक्षातच आलं नाही. जेव्हा ती या घरात होती तेव्हा ती सतत अनय आणि रेवामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करत होती. त्यांना कधीही सुखाने जगू दिलं नाही तिने. म्हणूनच ती या घरात असणं गरजेचं आहे रोमेला. अनय आणि रेवाच्या विरोधात आपलं जे युद्ध आहे
त्यात अवनी हे आपलं खूप मोठं शस्त्र आहे. विसरू नकोस तू. पण आता ती हे घर सोडून गेलीये, आता आपण काय करायचं? घर सोडून गेलीये, शिपुरापूर सोडून गेली नाहीये ना? आणि तिला परत आणावंच लागेल. आणि एकदा का ती परत आली की मग रेवाच्या मागे हात धुवून लागेल ती. रेवा आणि अनयमध्ये जर एकमत नसेल तर मग त्यांची राजगादी कुठून टिकायला? म्हणजे आपल्यासाठी एका दगडात दोन पक्षी. रेवा आणि अनय विभक्त आणि राजगादी आपली. बाद झालं स्वप्नील. आज मी हे जे काही दिवस बघते ना ते फक्त तुझ्या बापामुळे. माझ्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरवलंय त्याने. चांगला जम बसत आला होता माझ्या त्या वाड्यावरती, पण त्याच्यामुळे मला सगळं सोडून या भकास जागेवर यावं लागतंय. हे बघ अवनी, मला तुझी परिस्थिती समजते. ए, उगाच काळजी वाटण्याची नाटकं करू नकोस हा. आता माझा तुझ्यावरचाही विश्वास उडत चाललाय. कशावरून तूही या सगळ्या प्रकरणात सामील नसशील? त्याच्याशिवाय का तुझ्या बापाची एवढी हिंमत झाली? हे बघ, हे खोटे नाटे आरोप माझ्यावर करू नकोस हा. तुला चांगलं माहिती मी तुझी किती काळजी करतोय ते. ए, मला गरज नाहीये तुझ्याच्या फालतू काळजीची. आजपासून आपला संबंध संपलाय, कळलं? आणि यापुढे मला फोन करत जाऊ नकोस. ए, संबंध संपला म्हणजे काय? हा, मला काय गैरा समजलीस का? खूप गमावलं मी तुझ्या नादात. तुझ्यासाठी मी किती केलं हे तुला चांगलं माहितीये. हे तुझ्यावर किती प्रेम करतो हेही तुला माहितीये. सोडून जायची काय भाषा करते का? मी तुला असं सोडणार नाही. तू फक्त माझी आहेस हे लक्षात ठेव. हे बघ, झालं गेलं ते विसरून जा. मी आहे ना तुझ्यासोबत. पास झालं स्वप्नील. मला तुझं आता काही ऐकायचं नाहीये. मला धमकी देण्यापर्यंत तुझी मजल पोचलीये. मला तुझ्याशी काही एक संबंध ठेवायचा नाहीये, कळलं तुला? आणि यापुढे मी तुला कधीच भेटणार नाहीये. हे सगळं स्वप्नीलच्या बाबांमुळेच शक्य झालंय. त्यांनी मदत केली नसती तर अवनीचं सत्य कधीच समोर आलं नसतं. अनयचा यावर अजून विश्वास बसत नाहीये, पण ती अवनी या घरातून गेली ही एक चांगली गोष्ट घडली या सगळ्या प्रकरणात. मला त्यांना फोन करून थँक्स म्हणायलाच हवं. काय गरज होती? हा, काय गरज होती हे नसते उपद्व्याप करायची? किती वेळा सांगायचं की अवनीच्या भानगडीत पडू नका. का नाही पडायचं मी? का नाही पडायचं मी? तुलाही मी किती वेळा सांगितलं ती उर्मी चांगली मुलगी नाहीये. अरे त्या रेवाचा संसार उद्ध्वस्त करायला निघाली आहे ती. अवनी हे का करते फक्त मला माहितीये. आणि आज तुमच्यामुळे माझी अवनी माझ्यापासून दुरावलीये आणि मला हे सहन होणार नाही. हॅलो काका, थँक्स अ लॉट. आज तुमच्यामुळे अवनी माझ्या संसारातून गेली. ए रेवा, अवनीच्या वाटेला जायचं नाही सांगितलं होतं ना? अवनी फक्त माझी आहे हे लक्षात ठेव. तिला जर काही झालं ना तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही, लक्षात ठेव. ती एकटी नाहीये. हा स्वप्नील तिच्यासाठी काहीही करू शकतो, काही. हे बघा, तुम्हाला वाटते तितकी ती साधी नाहीये. उलट इथे तुम्हालाच बदनाम करायला निघालीये ती. मी काही ऐकून घेणार नाही तिच्या विरुद्ध. आणि तिच्या वाटेला जायचं नाही हे लक्षात ठेव. आणि तुझ्या नवऱ्यालाही सांग तिच्यापासून दूर राहायचं. आणि परत इकडे फोन करायचं नाही, कळलं ना? हे बघ, किती प्रेम करतोय हा माणूस अवनीवर. पण तिला किंमत आहे का याची? पण त्याच्या या प्रेमात वेडेपणाची झाक का जाणवली मला?
त्याचा हा वेडेपणा काही नवीन संकट तर घेऊन येणार नाही ना? नाही, आता आपल्यामध्ये अवनीचा विषय नको. तेव्हा मगाशी तुम्हाला विचारलं होतंस ना की नवरा म्हणून माझं काही कर्तव्य आहे की नाही म्हणून. त्याचं उत्तर द्यायला मी आलोय तुला. खरं म्हणजे अवनीचं हे घर सोडून जाणं मला मान्य नव्हतं, पण आपल्या दोघांमध्ये भांडणं होत होती म्हणून तिचा तो निर्णय मी मान्य केला. आता आपल्यापुरता अवनीचा विषय संपला. आपल्या दोघांमध्ये आता कोणी नकोय, दुसरा कुठचाच विचार नकोय. फक्त तू आणि मी. तेव्हा कुठे गेलीये? अवनी, अवनी बोल. अनय, अनय तू कुठे आहेस अनय? प्लीज प्लीज लवकर इथे ये, मला भीती वाटते. इथे कोणतरी आहे अनय, प्लीज वाचव मला, प्लीज. अवनी अगं काय बोलतेस तू? तिकडे कोणी कसं येईल? हे बघ, तू घाबरू नकोस, तुला एखाद वेळेस भास झाला असेल. हॅलो हॅलो. रेवा कुठे गेलीये? रेवा, रेवा कुठे गेली होतीस तू? स्वप्नीलनं परत त्रास द्यायला सुरू केला अवनीला. काय? तो कसा येईल तिकडे? आणि अनय तू काय करतोस? तू कुठे चाललायस आता? अवनीकडे. तिला आता माझ्या मदतीची गरज आहे. अरे बर, मी पण येते मग तुझ्यासोबत. अवनी, अवनी, अवनी अगं मी अनय. अनय, अनय तो परत आलाय. तो परत आलाय अनय. कोण तो? मला माहित नाही. त्याला कळलंय की मी इथे एकटीच आहे म्हणून. त्याची नजर सतत माझ्यावरती आहे. तो मला आता असंच छळत राहणार आहे अनय. अवनी काय बोलतेस तू? काय झालंय नीट सांग मला. अवनी तू कोणाबद्दल बोलतीयस? मला तर इथे कोणीच दिसत नाहीये. आता रेवा तो आता इथून गेला ग, या खिडकीतून गेलाय. प्लीज आता तरी माझ्यावरती विश्वास ठेव ग. मी खरं बोलतेय. तो इथे आला होता. अवनी प्लीज तू अगदी शांत हो. उगाचच काळजी करू नकोस. इथे कशाला कोणी येईल? आणि तू आत्ताच आलीयस ना इथे, मग त्याला कसं कळेल तू इथे आलीयस राहायला ते? उगाचच घाबरतीयस तू. असं काही नाहीये. असं काही नाहीये? मग तुला माझे हे भास वाटताय की नाटक? आणि तुझा जर इतका विश्वास असेल तर सांग ना, स्वप्नील व्यतिरिक्त हे सगळं कोण करतंय? त्याने माझं सगळं जगणंच असह्य करून ठेवलंय. आणि त्यात कुणी माझ्या बोलण्यावर विश्वासही ठेवत नाहीये. हे बघ असं नाहीये. पण इतक्या लवकर इतकी टोकाची भूमिका का घेईल कोणी? त्याआधी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न नाही करणार तो? माझा तर विश्वासच नाहीये तुझ्या बोलण्यावर. रेवा अगं, अजून मी काय करू की तुझा विश्वास बसेल माझ्यावरती? वेळ लागायची पाळी आली आहे मला आता. अवनी तुझी ही सगळी नाटकं आहेत ना ती. अवनी चल, मी तुला इथे असं असह्य नाही पाहू शकत. खूप झालं. तुला इथे एकटीला ठेवणंच चुकीचं होतं. तो स्वप्नील याचा नक्कीच फायदा घेत असणार आणि म्हणूनच तो हिला असा त्रास देतोय. अरे पण त्याला कसं कळेल की ती इथे एकटी आहे?
मी हाच विचार करत होते की त्याच्यापर्यंत इतक्या लवकर ही बातमी पुरवली तरी कोणी. मी वाड्यात होते तोपर्यंत तो काहीच हालचाल करत नव्हता. इथे आल्यापासून तो एक एक रंग दाखवायला लागलाय. कुणी त्याला बाहेरून मदत तर करत नाहीये ना. रेवा ग, तू का गेली होतीस तिथे? ती कधीही माणसं इथे येऊन पोहोचतील माहितीये का तुला? अवनी, जे झालं ते चुकीचंच झालं, खूप चुकीचं. पण आता यावर जास्त विचार करण्यात काही अर्थ नाहीये. चल, तू तुझ्या बॅग्स भर, आपण जाऊया इथून. चल, तू तुझी बॅग भरायला घे, आपण इथून निघतोय. चल. अनय, प्रत्येक गोष्टीत निर्णय ह्याची घाई का असते रे तुला? साधा विचार कर ना. स्वप्नील हे सगळं कसं करू शकेल? तो मुंबईत आहे. तेव्हा तुझा माझ्यावर विश्वास नाही. अवनी बरोबर जे काही घडतंय त्या गोष्टींवर तुझा विश्वास नाहीये. पण स्वप्नील जे काय म्हणतो त्यावर तू डोळे झाकून विश्वास ठेवतेस. इथे प्रश्न विश्वासाचा नाहीये अनय. मी माझ्या कानाने ऐकलाय त्याचा आवाज. कशावरून तो स्वप्नील होता? वा रे वा, चांगला न्याय आहे का तुझा? अवनीच्या प्रत्येक गोष्टीवर शंका, आणि कोण कुठला तो स्वप्नील, त्याच्या कुठच्याच गोष्टीवर तुला शंका येत नाहीच ना? अनय, मी बोललीये त्याच्याशी. तो असं काही करणार नाही. वा, फक्त 2दा फोनवर बोललीस तू त्याच्याशी, तेवढ्यात तुला कळलं की तो काय करणार आणि काय नाही ते? पण अवनीला तू इतके दिवस पाहतेस तरी तिला ओळखण्यात इतकी गफलत का होतीये तुझी? मला तुझं आश्चर्य वाटतं रेवा, खरंच खूप आश्चर्य वाटतं. अनय पण पास रेवा, आता मला काहीच डिस्कस करायचं नाहीये. जे काय बोलायचं ते घरी जाऊन बोलूया. अवनी, तू नुसती बघत काय उभी आहेस? चल, आवर पटकन. नाही अनय, नको. मी कुठेही येणार नाहीये. मी परत वाड्यात आले तर उगाच सगळ्यांना वाटेल की मी हे सगळं खोटं नाटक करत होते. आणि तसंही आता मला या सगळ्याची सवय करायला हवी ना. मी आता असं समजेन की जितके दिवस मी वाड्यात होते तितकेच दिवस मला शांतता मिळाली. हे बघ अवनी, असं खरंच काही नाहीये. अजूनही वाड्यात तुझ्यासाठी. अनय, नको. प्लीज विषय वाढवू नकोस. राहू दे, मी सांभाळीन. मी करेन मॅनेज माझं काय ते. अवनी पण. अनय, प्लीज. इथे तू माझा बॉस नाहीयेस आणि माझ्या आयुष्याचे निर्णय मी स्वतः घेऊ शकते. मी मॅनेज करेन काय ते.